आणि बुलेटिनची सुरुवात 3 मोठ्या महत्त्वाच्या बातम्यांनी। पहिली महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी, खरं तर तितकी चिंतेची ही बातमी। मुंबईकरांच्या लाईफलाईनवर येत्या 3 महिन्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनेकडून देण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती रेल्वे स्थानकांवर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। तर दुसरीकडे काश्मीर सोपोर भागातील वारपोरा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। वारपोरा भागात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र घबराट पसरली आहे, कारण भारताकडून हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला वाटतेय। त्यामुळे पाकिस्तानने हॉस्पिटल सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेत। तर या 3ही महत्त्वाच्या बातम्या विस्ताराने आपण पाहणार आहोत। एकूणच आपण पाहतोय सीमेवरचा तणाव जो आहे तो वाढलेला आहे। पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतप्त भावना दहशतवाद विरोधात, या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आता खरं तर काहीतरी कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण या ठिकाणी झाली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती अधिक चर्चा करण्यासाठी कर्नल अभय पटवर्धन आपल्या सोबत असणार आहेत। स्वागत करूया सरांचं। पटवर्धन सर, खूप खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये। एकूणच आपण पाहतोय संपूर्ण देश खरं तर होरपळून निघतोय या समस्येमध्ये। मोठ्या चिंता आता खरं तर संपूर्ण देशासमोर उभी ठाकली आहे। त्यामुळे एकूणच आता हा दहशतवाद पाहता दिवसेंदिवस आज देखील या क्षणी देखील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे सीमेवरती। काय आव्हानं खरं तर या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आता आपल्या देशासमोर आहे असं आपल्याला वाटतं? अगदी बरोबर आहे मॅडम। आपण जे पाऊल उचलतो आहे ते सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्याकरता अगदी योग्य पर्याय आहे। सध्या आपण 3 गोष्टी केलेल्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही तुमचं पाणी कापणार आहोत, त्याच्यामुळे त्यांच्यावर भौगोलिक पास कसल्या जाईल। दुसरं आपण सांगितलेलं आहे की तुम्ही जर याच्यानंतर जम्मू काश्मीरच्या जनतेने जर शस्त्र उचललं तर काही मुलायजांना बाळगता त्यांचा नायनाट केला जाईल। आणि तिसरी गोष्ट यांनी सांगितली आहे की जर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर सीमेपारनं हल्ला केला तर आम्ही त्याचा पूर्ण जबाब देऊ। त्याच्यामुळे सध्या जी परिस्थिती आहे ती अगदी योग्य उत्तर भारताने दिलेलं आहे। आणि याच्यानंतर आता वेट अँड वॉच आपल्याला करावा लागणार आहे, कारण पाकिस्ताननी मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण केलेली आहे। त्यांनी आपल्या सैन्याला परत बोलवलेलं आहे, त्यांनी आपले बाकीचे जे रिझर्व्ह सैनिक आहे त्यांना परत बोलवलेलं आहे। त्यांनी आपल्या हॉस्पिटल्समध्ये 25% जागा सैन्याकरता ठेवा याच्याकरता फतवे काढलेले आहेत। तर हा एक जो प्रकार आहे तो युद्धज्वर वाढवण्याचा प्रकार आहे, त्याला भारत पर्याय करेल आणि चोख उत्तर देईल यामध्ये काही शंका नाही आहे। मग पटवर्धन सर, आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून देखील जी भूमिका या ठिकाणी घेण्यात आली ती भूमिका किती फायदेशीर ठरू शकते दहशतवादाला सामोरं जाण्यासाठी? ही भूमिका संपूर्णतः कायदेशीर आहे। फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये 5 परमनंट मेंबर असतात आणि बाकीचे जे 9 असतात ते टेम्पररी मेंबर असतात 2 वर्षाकरता। आणि 5 परमनंट मेंबर मधल्या कोणीही जरी याच्यावर व्हेटो वापरला तर हा ठराव पास होत नाही। त्याच्यामुळे सुरक्षा समितीमध्ये हा ठराव आलेला आहे, त्यांनी तो पास करण्याचा प्रयत्न केला, पण चीनने त्याच्यावर व्हेटो चालवला असणार, त्याच्यामुळे हा ऑफिशियली होऊ शकणार नाही। फक्त आपण एवढं समाधान मानू शकतो की 15 पैकी 14 राष्ट्रांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि हे फार मोठं आपलं राजनीतिक यश असेल, पण त्याला सामरिक दृष्ट्या काहीही महत्त्व नाही आहे। बरं, मग आता पाकिस्तानने जर आपण आत्ताची भूमिका पाकिस्तानची पाहिली तर एकूणच युद्धाच्या अनुषंगाने थेट तयार राहण्याच्या सूचना या ठिकाणी पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता भारताची, आपल्या देशाची नेमकी भूमिका काय असायला हवी? आपल्या देशामध्ये सुद्धा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आंतरिक युद्ध सुरू झालं, म्हणजे दहशतवाद्यांनी आतमध्ये हल्ले केले किंवा बाहेर पाकिस्तानने जर हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकरता संपूर्णतः तयार राहण्याची जरुरी आहे आणि ती आपली आहे। कारण आपण प्रत्येक वेळेला आपल्यावर इतके त्यांनी हल्ले केलेले आहेत की आपण प्रत्येक वेळेला चोख उत्तर त्यांना देतो आणि याही वेळेला देऊ। फक्त एवढं आहे की जसं आपण आपल्या सैन्याला, आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत,
त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या सेनेला सांगितलं की जर भारताने काही तुमच्या विरुद्ध ॲक्शन घेतली किंवा पाकिस्तान विरुद्ध ॲक्शन घेतली तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे संपूर्णतः तुमच्याकडे आहे अधिकार. तर ही एक नॉर्मल गोष्ट आहे, याच्यामध्ये चिंता करण्याची जास्त गरज नाही आहे. एक प्रिकॉशनरी वॉर्निंग असते आणि प्रिकॉशनरी प्रिपरेशन असते. बरं, पण पटवर्धन सर, आता सध्याची जम्मू काश्मीरमधली सामाजिक परिस्थिती पाहता खरंच या युद्धाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी किंवा ते जाणं कितपत शक्य असं आपल्याला वाटतं? संपूर्णतः शक्य आहे. जम्मू काश्मीरमध्ये जी काही परिस्थिती आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की वाईट परिस्थिती फक्त खोऱ्यामध्ये आहे. बरं. आणि खोऱ्यामध्ये हे सुद्धा ती फक्त ज्या 5 जिल्ह्यांमध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथे काही प्रॉब्लेम होणार नाही. आपली आर्मी एवढी आहे की आतमधले म्हणजे आंतरिक आपल्यावर हल्ले होणार नाहीत याची आपण काळजी संपूर्णतः घेऊ. कारण तिथे सेना ही जी आहे ती सीमेवर आहे आणि आतमध्ये अर्धसैनिक बल आहेत, तर त्यांचा काही परिणाम होणार नाही. अर्थात अर्धसैनिक बलावर पुलवामा ॲक्शनचा थोडा परिणाम झालेला आहे, यात काही शंका नाही आहे. पण ते त्याच्यातून लवकरच बाहेर पडतील किंवा निघालेही असतील मागील 8 दिवसामध्ये असं मला वाटतं. पण पटवर्धन सर, खरं तर जी माहिती आपल्या हाती येते किंवा चर्चिली देखील जात आहे ती म्हणजे की तिथले स्थानिक तरुण देखील या दहशतवादी कारवायांमध्ये कुठेतरी सामील असल्याचं, सहभागी असल्याचं बघायला मिळते. त्यामुळे आता ते खूप मोठं आव्हान असणार आहे तिथल्या तरुणांची मानसिकता बदलण्याचं. तरुणांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे, पण ते एकाएकी होणार नाही. त्याच्याकरता सामाजिक पातळीवर, आपलं भावनिक पातळीवर आणि आर्थिक पातळीवर हे सगळे आपल्याला उपाय करावे लागतील. ते उपाय राजकारणी लोकांच्या हातामध्ये असतात, सरकारच्या हातामध्ये असतात. सेनेच्या हातामध्ये जे असतं ते सरकारने जी ऑर्डर दिलेली आहे किंवा जी हिदायत दिलेली आहे त्याची पूर्णतः तालीम करणं, ती आम्ही करायला तयार आहोत. आतमध्ये जे आहे ते आमच्या लष्कराच्या तिथल्या जे कोर कमांडर आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही आमची ॲक्शन चालू असताना काही तुम्ही दगडफेक केली किंवा आमच्या विरुद्ध शस्त्र उचललं तर मात्र आम्ही तुमची गय करणार नाही, दिवसाक्षणी आम्ही गोळ्या मारू. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. त्यांनी काश्मीरमधल्या मातांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपल्या मुलांना दहशतवादामध्ये जाऊ देऊ नका आणि गेले असतील तर त्यांना भावनिक साथ देऊन परत मागवा. त्यामुळे आता त्या खरं तर आवाहनाला कितपत यश मिळतंय हा येणारा काळच ठरवेल. पटवर्धन सर, एकूणच आपण पाहतोय की आता आपला देश जो आहे तो खरं तर भारत देश आता पाकिस्तानची जलकोंडी आणि एकूणच आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्यातून खरंच त्या देशाला धडा मिळेल असं वाटतं आपल्याला? नक्कीच मिळेल आहे. कारण सध्या तरी आपण जी कठोर भूमिका घेतलेली आहे किंवा ठाम भूमिका घेतली आहे त्याच्याने पाकिस्तानला धडा मिळालेला आहे. कारण इम्रान खानचं जेव्हा आपण वक्तव्य ऐकतो टीव्हीवरचं, त्याच्यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये थोडासा नैराशिक भाव आपल्याला दिसून पडतो. पण एवढा आहे की पाकिस्तान हा एक पिसाळलेला कुत्रा आहे. त्याचं शेपूट नेहमी वाकडं ते वाकडंच राहणार. त्यांच्याकडनं आपल्याला चांगल्या वागणुकीची कधीही अपेक्षा आपण ठेवू नये. ते शेवटपर्यंत आपल्या अगेन्स्ट राहतील आहे. जर देवानी त्यांना काही अक्कल दिली तरच ते त्याच्यामध्ये काही सुधार होईल. आणि जोपर्यंत सरकारवर तिथल्या सेनेचा पगडा आहे आणि ISIचा पगडा आहे तोपर्यंत तरी ते शक्य होणार नाही. कारण अजूनही तिथे 71च्या लढाईमध्ये त्याचा बदला घेणारे लोक, ती मानसिकता अजून त्यांच्यामध्ये आहे. ती जायला किमान अजून 10-15 वर्ष लागतील. त्याच्यानंतर कदाचित हे होऊ शकेल. नक्कीच. आणि त्यामध्ये खरं तर जे हे परिवर्तन करू इच्छित आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो हीच खरं तर आपण इच्छा व्यक्त करू शकतो. पटवर्धन सर, सध्या संपूर्ण देशातल्या लहान बाळापासून ते अगदी वृद्ध माणसापर्यंत प्रत्येक जण चिंतेत आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की या दहशतवादाचा समूळ नायनाट व्हावा, त्या दहशतवादी संघटनांचा पूर्णपणे या ठिकाणी त्या नष्ट झाल्या पाहिजेत, नेस्तनाभूत झाल्या पाहिजेत. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये खरं तर आता आपलं लष्कर या दहशतवादाचा सामना करण्यासाठी किती सामर्थ्यवान आहे याबद्दल जरा तपशीलवार माहिती सांगा, जेणेकरून आपल्या सर्व देशवासियांना आपल्या लष्कराची ताकद किती आहे याचा अंदाज येऊ शकेल. असं आहे की आपण 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक तर पाकिस्तानची दुटप्पी वागणूक. पहिली वागणूक ही आहे की त्यांनी फक्त लष्कर-ए-तैयबावर
सध्या बंदी घातलेली आहे, जैश ए मोहम्मदवर त्यांनी बंदी घातलेली नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे का आहे तर लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद यापैकी सगळ्यात मोठा हल्ला किंवा क्रूर हल्ला काश्मीरमध्ये कोण करेल याच्यावर त्यांची सध्या चढाओढ लागलेली आहे. आणि काही वर्षापासून मागील 1-2 वर्षापासून लष्कर ए तैयबा मागे पडते आणि जैश ए मोहम्मद वर येते आहे. आधी जैश ए मोहम्मद जी होती ती पाकिस्तानी सरकारच्या ब्लॅकलिस्टमध्ये होती, कारण त्यांनी तत्कालीन जे राष्ट्रपती होते जनरल परवेज मुशर्रफ त्यांचा खून करण्याचा हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामुळे ते ब्लॅकलिस्टमध्ये गेले होते. पण आता ते वर आलेले आहेत, कारण हाफिज सईदची जी वट होती काश्मीरमध्ये ती कमी झालेली आहे आणि यांची वट वाढलेली आहे. बरं, यांचं असं आहे की जैश ए मोहम्मद हे तालिबानशी संबंधित आहे, म्हणजे पाकिस्तान तालिबानशी संबंधित आहेत, तसंच ते अफगाण तालिबानशी सुद्धा संबंधित आहे. पण त्यांचा जो हे होता हाफिज सईदचा तो सुटलेला आहे अफगाण तालिबानपासून आणि पाकिस्तान तालिबानपासून. त्यामुळे आपण पाहतोय की जे काश्मीरमध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये लष्कर ए तैयबाचे साधारण 102 लोक आहेत, त्याच्यामध्ये फॉरेन जे आहेत लोक टेररिस्ट ते लोक फार कमी आहेत, साधारण 20-1 लोक आहेत आणि जवळपास 80 लोक त्यांचे लोकल आहेत. पण जैश ए मोहम्मदचे जे आहेत ते साधारण 76-77 लोक आहेत, त्याच्यापैकी 30 लोक त्यांचे बाहेरचे आहेत आणि 40च्या जवळपास लोक काश्मीरमधले आहेत. त्यामुळे लष्कर ए तैयबाला लोकल लोकांचा पाठिंबा आहे आणि जैश ए मोहम्मदला बाहेरच्या लोकांचा पाठिंबा आहे. आपण पुलवामाच्या हल्ल्यामध्येही पाहिलं आणि दुसरा पुलवामामध्ये जी चकमक झाली त्याच्यातही पाहिलं की ज्या आयडी तयार करण्यात आल्या होत्या त्या अफगाण टेररिस्ट लोकांनी केल्या होत्या. त्यामुळे त्यांचा जो आपल्याकडे ओघ आहे येणारा तो ओघ आपण थांबवला पाहिजे. आता हे इतकं मोठं RDX तिकडनं आलं 350 किलो, ते एकाएकी आलं नसणार, हे यायला बराच वेळ लागतो, कारण एका RDXच्या विटेची जी हे असते वजन असतं ते 1 किलो असतं. त्यामुळे एका वेळेला साधारण 30 ते 40 विटांच्या वर आपण आणू शकत नाही. तर 350-400 किलो आणायकरता त्यांना जवळपास 10 ते 15 दिवस लागले असणार. आणि एवढ्या याच्यामध्ये जर आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजना याची खबर लागली नाही तर कुठेतरी काहीतरी गडबड आहे किंवा कमकुवतपणा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हा कमकुवतपणा आपल्याला दूर करायला पाहिजे. तिथे लोकल खबरे आपण घेतले पाहिजेत आणि त्याच्याकडनं यांची जी खबर आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे. तिथे राजकीय वातावरण असं निर्माण केलं पाहिजे की तिथल्या लोकांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की हे आमच्या इकडे लोक बाहेरचे आलेले आहेत, इथे संशयित लोक दिसतात आहेत, तुम्ही ऍक्शन घ्या. पण दुर्दैवाने तसं काश्मीरमध्ये होताना दिसत नाही आहे. अगदी पटवर्धन सर, आणि या उणिवा म्हणता येईल खरं तर, आणि या उणिवा भरून काढण्यासाठी खरं तर काम होणं गरजेचं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आणखीन विस्तार, त्या दहशतवादी कारवायांना सामोरं जात असताना आपल्या देशाला सामोरं जाणारी आव्हानं काय आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कर्नल अभय पटवर्धन. पटवर्धन सर, एकूणच खरं तर विस्ताराने आपण या विषयावरती चर्चा करतोय. खूप मोठा गंभीर प्रश्न संपूर्ण देशासमोर, खरं तर संपूर्ण जगासमोर आहे आणि प्रत्येक देशासाठी कुठल्याही समाजासाठी दहशतवाद हा निश्चितच अत्यंत गंभीर असा हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला सामोरं सध्या आपला देश जात आहे. याच्यामध्ये अनेकांचे जीव गेलेले आहेत, जवान आपले धारातीर्थी पडत आहेत. अशामध्ये आपण पाहतोय आज सकाळपासून म्हणजे पहाटे 3 पासून या ठिकाणी काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती आता या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय सहकार्य अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं? मॅडम, असं आहे की जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय स्तराची गोष्ट करतो त्यावेळेला आपण 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की पाकिस्तानची जी सामरिक परिस्थिती आहे किंवा सामरिक त्यांचं भौगोलिक ठिकाण आहे ते सगळ्यांनाच म्हणजे पाहिजे आहे. कारण आशिया आणि म्हणजे दक्षिण आशिया आणि उत्तर आशिया यांना जोडणारं ते एक फार मोठं राष्ट्र आहे. त्याच्यामुळेच भारताची सुद्धा फाळणीच्या आधीची एक भौगोलिक स्थिती होती की भारत हा अत्यंत इम्पॉर्टंट देश होता. त्याचप्रमाणे सध्या पाकिस्तान हा इम्पॉर्टंट देश झालेला आहे, कारण दक्षिण आशिया आणि मध्य आशिया आणि दक्षिण आशिया आणि उत्तर आशियाला जोडणारा तो देश आहे. किंवा चीनवर लक्ष ठेवायकरता, रशियावर लक्ष ठेवायकरता अमेरिकेला
पाकिस्तानची जरूरत आहे. हम्म. आपला वन बेल्ट वन रोड पार करायकरता चीनला पाकिस्तानची जरूरत आहे. त्यांच्याकडनं आपल्याकडे दहशतवादी येऊ नये, म्हणजे पॅन इस्लामिक दहशतवाद येऊ नये, याच्याकरता रशियाला पाकिस्तानशी संबंध चांगले पाहिजे आहेत. त्याच्यामुळे आपले जे 3 मोठे नेबर्स आहेत आणि एक दूरचा नेबर आहे, त्यांच्याकडनं आपल्याला फारशी मदतीची अपेक्षा नसणार. पहिली गोष्ट आहे की चीननी पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जवळपास 50,000 आपले कर्मचारी ठेवले आहेत, म्हणजे मजूर आहेत, आणि जवळपास 50,000च्या वर त्यांचं सैन्य तिथे आहे, जे काराकोरम हायवेला म्हणजे लासापासनं ग्वादार बंदरापर्यंत जाणाऱ्या हायवेला प्रोटेक्ट करतं. आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये सुद्धा $66 बिलियन ची गुंतवणूक केलेली आहे. कर्ज म्हणा, गुंतवणूक म्हणा, जे काही तुम्ही म्हणाल, पण त्यांच्या संसाधन तिथे आता निर्माण झालेली आहेत. त्याच्याकरता आणि त्यांच्या ऑइलच्या सप्लाय करता हा रोड आणि ही पाईपलाईन जी जाते त्या रोडच्या बाजूनी ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण पाकिस्तानवर पूर्णतः हल्ला करत नाही तोपर्यंत चीनमध्ये पडणार नाही. छोटे छोटे हल्ले आपण केले, चीनमध्ये पडणार नाही, जसं मागच्या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला केलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला सर्वकषुद्ध पाकिस्तानशी करू शकणार नाही किंवा सुरू करू शकणार नाही असं माझं मत आहे. पण बॉर्डरच्या आतमध्ये साधारण 15 ते 20 किलोमीटर आत जाऊन आपण हल्ले करू शकतो आणि असे हल्ले करण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या देशामध्ये 4 पर्याय लोक म्हणजे विचार करतात आहेत आणि प्रत्येक वेळेला ही मागणी होते की हाफिज सईदला आणि अझर महमूदला जसं अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारलं तसं आपण का नाही मारू शकत. तर आपण असं मारू शकतो, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, त्यावेळेला अमेरिकन कारवाईला पाकिस्ताननी मदत केलेली होती, यावेळेला पाकिस्तान मदत नाही करणार. आणि हे लोक इस्लामाबादमध्ये आहेत. इस्लामाबाद हे अफगाणच्या सीमेच्या जवळ असल्यामुळे तिथे अमेरिकन हेलिकॉप्टर्स येऊ शकले होते. आपले हेलिकॉप्टर तिथे जायला साधारण 250 ते 300 किलोमीटर दूर जावं लागेल आहे. त्याच्यामुळे तिथे जायपर्यंत त्यांच्या रडारमध्ये आपले सगळे हेलिकॉप्टर्स येतील. फक्त एकच पर्याय याच्या करता उरतो, जसं इस्रायली मोसाद ऑपरेशन्स करतं की आपले जासूस किंवा आपले हस्तक दुसऱ्या देशांमध्ये पाठवून आपण ते करू शकतो, तिथलं त्यांचं कारवाई करू शकतो, त्यांना एलिमिनेट करू शकतो. हा एक पर्याय आपल्या रॉ समोर आहे. आणि काही काश्मीरी लोकांना किंवा अफगाण लोकांना जर यांनी हाताशी धरून हे करण्याचा ट्राय केला, आणि कदाचित ते करतही असतील, कारण असल्या गोष्टी कोणीही जाहिरात करत नाही, या अंतरुणी कारवाया असतात, त्या कारवाया आपल्या चालू असतील, केव्हा ना केव्हा याचे रिझल्ट आपल्याला दिसतील. कारण रॉला मागील गव्हर्नमेंट जी होती, गुलदारची गव्हर्नमेंट, एकूणच पटवर्धन सर की कठोर पावलं उचलणं आता काळाची गरज बनली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न होणं आणि कदाचित लष्कराने ते प्रयत्न करणं सुरू देखील केलं असेल असं आपण म्हटलं आहात. या दहशतवादी कारवाया आणि त्यावरती त्याचा खरं तर समूळ नायनाट करण्यासाठी देशासमोर असलेली आव्हानं याविषयी आपण अगदी विस्ताराने आमच्याशी बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.